गुरुजी लयच नाथाचं बोलणं ते बी विष्णूचा अवतार आहे आणि हे बी विष्णूचा अवतार आहे. आता यांनी 3.5 मातृकामध्ये बसवल्या आणि त्यांनी चौखडीमध्ये बसवल्या शा धर्म अर्थ काम मोक्ष. आणि माऊली ज्ञानोबा म्हणजे 3.5 हाताचं जर शरीर आहे कशाला लांब व्हायचंय. ते म्हणले धर्म अर्थ काम मोक्ष पर्यंत आणि हे म्हणले 3.5 मातृकामध्ये म्हणजे आऊट हात मोठकी. आऊटकी ज्यांच्या पाठ आहे त्यांच्या लक्षात येतं आऊट हात 3.5 हातामध्ये हे बसवलं. तसं ओम नमो श्री आध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अहो एकच अक्षर आहे पुढं. देवा तोची गणेशो शकलात्मती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्माशस ते मूर्तिमंत श्वेस ते वर्णोबा निर्वेश काय अक्षर आहे ते. हे असे 3.5 मातृकामध्ये ज्या जीवाला ज्ञानेश्वरी बसवायची ज्या जीवाला त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचवायचा. भलं सगळ्यांना ज्ञात आहे ज्ञानेश्वरी आईने शिकवली. आई ज्ञानराज योगियांची माऊली आहे. ज्ञानेश्वरी कशी अतुडुंब भरलेली आहे. ज्ञानेश्वरी कशी आहे सागरासारखी. पौर्णिमेचा चंद्र आला की सागर उसळतो वरी जातो. आणि आमुष्याला पौर्णिमेचा चंद्र कधी उगवलेला असला पाहिजे त्याच्यासाठी काय करावं लागल. पूर्ण चंद्राची गोडी वक्रतो धापे कुरडी तैशी आणि गोडी अक्षराची त्या अक्षरामध्ये प्रवेश करावे लागेल. ज्यांना ही ज्ञानेश्वरी वाचवायची नवीन मला ग्रंथ मागा तो ग्रंथ मी देईन त्या जीवाला पण रोज वाचवावी लागेल. माझं काल खडपड बघा पण माझा रोज नित्यक्रम आहे. कशामुळे पडलं काय पडलं हे नाही सांगत पण ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आज मी तुमच्या पुढे आहे. माझी जी वल्ली आहे का ज्ञानेश्वरी आणि ती माझ्या आईने शिकवलेली. ती वडिलांनी सांगितली काय पण आईने जास्त सांगितली. आई म्हणजे हे वाचत. ज्या वेळेस 82 मध्ये याच्यामध्ये प्रवेश केला त्यावेळेस पासून ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला मी आई समजतो. माझी आई तर आहेच. आई तर आज मी पुढे बसते श्रवणाला आज मी. पण ही आई आणि ती आई समान ज्यावेळेस होते त्यावेळेस तो आनंद घेता येतो. त्यावेळेस या ग्रंथाचा आनंद घेता येतो. म्हणून या ग्रंथाला कधी विसरणं कामा नाही. चिंतामणी आली हाता सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देव म्हणे. जर ज्ञानेश्वरी वाचली तर मला सांगता सांगता विसरलो मी. जयाची अद्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयुष्य बळ रेडा बोले. ज्यांच्या दारामध्ये ज्ञानेश्वरी आहे ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे सोन्याचा पिंपळ आहे. माऊलीनी याच्यामध्ये सोनं टाकलेलं आहे पण त्याची विभागणी झालेली आहे. जो बी हा ग्रंथ वाचेल त्याला कधी सोनं कमी पडत नाही. तुम्ही म्हणता कोणतं सोनं निर्मळपणा कोणतं सोनं ब्रह्मरस कोणतं सोनं आनंद रस कोणतं सोनं वैकुंठ रस. वैकुंठामध्ये जाऊन गेलो तर मुसकुशीत चैतन्य. मग संत आपण बनवू. मग मी म्हणतो संत बनन नंतर मग आपले लोक पाया पडतील आपल्या नाही संताच्या बनल्यावर. माझं सांगतोय आता आपला शब्द वापरला गेला चूक झाली पण ज्ञानेश्वरी वाचली ग्रंथ तर. आणि ही अमृताची नदी पुन्हा नाही. एकच वेळस तरी अवधान एक वेळा तिचे जीवाला एकदा मिळालेला आहे पुन्हा नाही. आजचा दिवस उद्या नाही. जशी हारुमनी नेणी जे तुझे स्वरूप नित्य नूतन देखीचे तसं ह्याच्यामध्ये रोज नित्य नूतन दिसल पण रोज वाचवावं लागेल. दररोज दिव्य दृष्टी मिळेल. रोज स्वरूप नित्य दिसल. रोज चैतन्य नित्य दिसल. रोज ब्रह्मानंदामध्ये हिंडले जाऊ. रोज आपण त्या सुखाला पात्र होऊ पण वाचावी लागेल. एक कुसुम झोपून आवृत्ती एखादं फुल तरी फेकावे लागेल. तिचं दर्शन घ्यावे लागेल. संत दर्शन इथं होतं. आपण रामायण वाचतो ना रोजनाथाचं दर्शन होते का नाही. जे श्रवणाला येतात ऐकायला